नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। कालचं जे मृत्यूपत्राचं वाचन झालं त्यानंतर ऋषिकेश इथे जानकीला म्हणतोय की हा सगळा काहीतरी वेगळाच प्रकार आहे। आजचा सगळा डाव आहे ना तो ऐश्वर्याचा आहे, कारण नाना असं करूच शकत नाहीत। आज शहाणे वकिलांची सुद्धा मी बोलायला गेलो होतो, त्यावेळी सुद्धा ते बोललो, काही न बोलता निघून गेले। मी देवावर एक वेळ अविश्वास दाखवीन पण नानांवर अविश्वास कधीच दाखवणार नाही, आणि हे सगळं जे काही आहे ते ऐश्वर्यानेच केलेलं आहे असं इकडे ऋषिकेश जानकीला सांगतोय। आणि मग जानकी एकदम म्हणते की आपले ग्रह फिरले की आपली माणसं सुद्धा फिरतात इथे, आणि ऋषिकेश एकदम शॉक झालाय की जानकी हे असं कसं काय बोलू शकते। मग लगेच इथे तो म्हणतो जानकीला, ऋषिकेश, की तू असं का बोलतेस आणि हे असं कधीपासून बोलायला लागलीस तू। तर जानकी म्हणते की कालपर्यंत मी असं काहीच बोलत नव्हते, पण आजपासून मी हे बोलते आणि मला हे असंच वाटतंय की आपली माणसंसुद्धा फिरलीत, आपल्या बाजूनं कोणीही इथे उभं नाही आहे। आपल्याला काही मिळालं नाही मिळालं ह्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही आहे, पण मला माझी माणसं हवी आहेत आणि ती आज माझ्याजवळ नाही आहेत। माझ्यापासून माझी माणसं इथे फिरली आहेत असं जानकी इथे सांगते। आणि मग नंतर ती एकदमच इथे इमोशनल होते। ऋषिकेश तिला सावरतोय, तू असं का म्हणतेस, तू असं म्हणू नकोस। तर लगेच इथे जानकी म्हणते, तुमचा हात धरून 10 वर्षापाठीमागे मी या घरात लग्न करून आले, अनाथ म्हणून मी वाढले, पण मला या घराने जी काही माणसं दिलीत ना ती मी कमवली आहेत स्वतः। म्हणजे आई, नाना, सासू सासऱ्यांसारखे कधी वाटलेच नाहीत मला, ते माझे आई बाबा कधी झाले कळलंच नाहीत। सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी धाकटे दीर असून ना असे भावासारखे राहत होते, आणि सौमित्र भाऊजींच्या रूपात तर मला इथे मित्र मिळाला, आणि शर्वरी वंशांच्या रूपात मला माझी बहीण मिळाली। ही जी काही नाती मी मिळाली आहेत ती आयती मिळाली नाही आहेत, तर ती मी मिळवली आहेत। आणि आज त्याच सगळ्या माणसांनी माझ्याकडे इथे पाठ फिरवली आहे। कालपर्यंत आई माझ्याशी व्यवस्थित बोलत होत्या, व्यवस्थित राहत होत्या, वागत होत्या, आणि आज सगळं चित्रच बदललं आहे। आपले ग्रह फिरलेत आणि आपली आता माणसं पण फिरलीत, आणि मला ना खूप एकटं वाटतंय। मला माझी माणसं ही हवी आहेत, माझ्या जवळ हवी आहेत, आणि मला आता खूप एकटं वाटतंय। तर ऋषिकेश म्हणतो की मी आहे ना तुझ्याबरोबर, आपण दोघे आहोत। आपण, मग लगेच जानकी म्हणते की आपण दोघे एकमेकांना आहोतच, पण आपली माणसं आहेत का आपल्याबरोबर। आपण दोघे एकमेकांना आयुष्यभर पुरू, पण आपली माणसं आपल्याबरोबर नसतील ना तर सगळं इथे फुकट आहे असं जानकी इथे रडून सांगत असते। तर ऋषिकेशीला इथे धीर देतो आणि म्हणतो, तू माझी ताकद आहेस जानकी, तू असं खचून जाऊ नकोस। मग मलाही काही सुचत नाही, या एकाच शब्दामुळे तू माझी ताकद आहेस, या एकाच वाक्यामुळे ना इथे जानकीला परत इथे उभारी मिळते। आणि मग ती म्हणतीये की आता आपण रडत बसायचं नाही तर लढायचं, असं म्हणून तिथे जानकी ऋषिकेशला सांगते। आणि आता बघू पुढे काय काय करताय ती दोघं जण मिळून ते। तर इकडे प्रेक्षकांनो, इथे आपली ऐश्वर्या ज्या हातात तिला किल्ल्या मिळाल्यात त्या गरगर 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 फिरवत बसली, आणि तिला आठवत आहे कसं सुमित्राईंनी जानकीला सांगितलं की ह्या किल्ल्या ऐश्वर्याकडे दे, आणि मग ऐश्वर्याला त्या किल्ल्या दिल्यानंतर जानकीचा झालेला चेहरा हे सगळं तिला आठवत आहे। आणि बाजूला अर्थातच आजी असायलाच हवी आहे। आजी बसली ऐश्वर्याच्या बाजूला, आणि तू बरं केलंस, छान केलंस गुंडी, मस्त काम केलंस हां, असं म्हणून आजी ऐश्वर्याचं कौतुक करते। जानकीच्या हातातून सगळं इथे तू काढून घेतलंस, बरं झालं, मला छान वाटलं, पण तू हे कसं केलंस, सांग ना कसं केलंस। तर इथे ऐश्वर्या म्हणते की आजी, जादूगाराला ना कधी त्याची जादू विचारायची नसते। मी आता सगळं आता माझ्या हातात घेतलं आहे, आणि तुम्हाला काही पैसे वगैरे लागत असतील ना तर ते मला तुम्ही बिंदास सांगा, मी तुम्हाला देते, कारण या किल्ल्या आता माझ्या हातात आहेत। मग लगेच आजी म्हणतात, तू सगळं केलंस ते मला पटलं, किंवा सगळं केलंस ते उत्तम, त्या जानकीचा मान तू काढून घेतलास, मोठ्या तोऱ्यात मिरवत होती ना, मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळं माझ्या सख्ख्या नातवंडांना वाटून मिळालं, समान मिळालं, त्यामुळे मी खुश आहे। पण मला तुझं ही एक गोष्ट आवडली नाही आहे, तू सौमित्राला शेती का दिलीस। अगं, ज्या माणसाने शेतीत पाय कधीच टाकला नाही त्या माणसाला तू शेती का दिलीस। तर ऐश्वर्या म्हणते की हाच तर डाव आहे ना माझा, मी मोठा प्लॅन खेळला, मग मला मोठं बक्षीस मिळायला नको। ज्या ज्या गोष्टी मला येत नाहीत त्या सगळ्या गोष्टी मला इथे माझ्या नावावर हव्यात, माझ्या स्वतःच्या ताब्यात हव्यात, असं इथे ऐश्वर्या आजीला सांगते। आणि आजी म्हणते की सगळं ठीक आहे, पण तुला ना आता बारीक लक्ष ठेवायला पाहिजे, कारण कधीही बाजू पलटू शकते, आणि डाव तुझ्या हातात आला असं म्हणून तू पूर्णपणे बिनधास्त राहू नकोस, कारण तुझी जी सासू आहे ती माझी मुलगी आहे,
आहे. तिचं कसं असतं, क्षणात तोळा असते तर क्षणात मासा असते. आता जानकीनं काहीतरी नवीन डाव करून किंवा जाळं पसरवून तिला स्वतःमध्ये इथे अडकवून घ्यायला नको, एवढंच मला इथे वाटतंय. आणि त्यामुळं तू इथे बिंदास्त राहू नकोस, तू काहीतरी करत राहा किंवा तू शांत बसू नकोस, असं इथे आजीच सांगते बरं का ऐश्वर्याला. आजी आपल्या मुलीला स्वभावाचा किती गैरफायदा घेते बघा आणि ऐश्वर्याला सगळ्या टिप्स देते. आजीचा जर चेहरा या सगळ्यांना खरोखर समजला तर एकतर तिला बाहेर तरी काढलं पाहिजे, आणि वयाचा मान राखून ते बाहेर पण काढणार नाहीत, पण तिला माफ करायला म्हणजे माफी गिल्ट भाव देतील एवढं मला करतील असं वाटतं. पण इकडे आता आजी सांगते की जानकी काहीतरी जाळं पसरायला आणि सुमित्राई परत तिच्या अडकतील त्या जाळ्यात. तरी त्या ऐश्वर्या म्हणते की नाही अडकणार, कारण तसं मी होऊच देणार नाही, कारण किल्ल्या इथे माझ्या हातात आहेत. आता बघूया जानकी काही करते का नाही ते, कारण तिनं 24 तासाची मुदत देऊन बरेच दिवस झाले पण अजून काही ऐश्वर्या घरातून बाहेर गेलेली नाही आहे. तर प्रेक्षकांनो इथे जानकी देवघरात बसली आहे, रामासमोर बसली आहे, नमस्कार करते, हात जोडते आणि म्हणते मी तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही आहे, पण मी आज मागणार आहे. मला माझ्या आई परत हव्यात असं ती म्हणते. आणि हे जे काही ती मागते किंवा जे काही बोलते ते सगळं सुमित्रा इथे मागणं ऐकतायत बरं का. तर जानकी ते म्हणते की मला माझ्या आईंचं प्रेम हवं आहे, माझ्या आईंचा जो काही विश्वास मी गमावला आहे तो विश्वास मला परत तिथे मिळायसाठी मदत कर, नानांना बरं कर लवकरात लवकर, असं जानकी ते प्रार्थना करते देवासमोर. आणि खूपच ती ते इमोशनल झाले, मला माझ्या आई हव्या आहेत असं ती सारखं वारंवार सांगते. आणि हे सगळं बोलणं सुमित्रा इथे मागणं ऐकतायत आणि त्या विचार करतायत की माझं खरंच काही चुकतं आहे का, मी जानकीवर अविश्वास दाखवते का. त्यांना पण इथे समजत नाही आहे त्या जानकीची जी काही प्रार्थना आहे, जी काही जानकी देवासमोर दिवा लावून नमस्कार करते किंवा जे काही मागणं मागते ते सगळं त्या इथे ऐकतायत. आणि त्यामुळे त्यासुद्धा इथे विचारात पडल्यात की काय चूक काय बरोबर मला इथे कळत नाही आहे. जानकी पुन्हा एकदा सांगते की माझ्या नानांना बरं कर लवकरात लवकर, आईंचा विश्वास मला परत मिळवून दे आणि आई मला माझ्या हव्या आहेत असं ती म्हणते. आणि हे सगळं बोलणं सुमित्राई ऐकतायत आणि त्या आता निघून जात असतात. तोपर्यंत ते भांडं खाली पडतं हा धक्का लागून. जानकी त्या बाजूनं दचकते आणि मग ती त्यांच्याजवळ इथे जाते आणि म्हणते की आई तुम्ही इथे का आलात, म्हणजे तुम्हाला काही हवं होतं का. तर आई म्हणतात देवाजवळ दिवा लावलाय का नाही ते बघायला मी इथे आले होते. तर जानकी म्हणते की देवाजवळ दिवा मी लावलाय पण तरीसुद्धा माझं मन शांत झालेलं नाही आहे. माझं मन तेव्हाच शांत होईल जेव्हा तुम्ही माझ्याशी नीट बोलाल, माझ्यावर विश्वास ठेवाल. आई तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी नानांना ढकललं किंवा मी या घराच्या वाईटावर लपली, तुम्हाला खरंच असं वाटतंय. तर सुमित्राई म्हणतात की असू शकतं, त्या असं सांगत नाहीत की हो किंवा नाही पण असू शकतं असं म्हणतात. मग लगेच इथे जानकी दचकते आणि म्हणते तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय किंवा तुम्हाला असं वाटतंय याचा मला राग येत नाही आहे, पण मला या गोष्टीचा राग येतोय, त्या व्यक्तीचा राग येतोय जिनं तुमच्या मनात हे सगळं इथे भरवून टाकलंय. मला ऐश्वर्याचा राग येतोय असं इथे जानकी म्हणते. आणि मग सुमित्राईंना ती ओढत ओढत देवाजवळ घेऊन जाते. आपण दोघीही देवाच्या दारात आहोत आणि तुम्हीच आता सांगा की तुमचं नेमकं मत काय आहे, की तुम्हाला नेमकं काय वाटतंय. तुम्हाला मी चुकीची वाटते का ऐश्वर्या बरोबर वाटते, तुम्हाला असंच वाटतंय का मी या घराच्या वाईटावर लपली आहे. पण तुम्ही सगळं बघितलं ना त्यानंतर की ऐश्वर्या माझी साडी नेसून त्या सापवाल्या माणसाकडे गेली होती, तिनं ती साडी जाळली, हे सगळं तुम्ही बघितलं आहे. आणि आता तुम्हीच सांगा की नेमकं काय खरं आहे काय खोटं आहे आणि तुमचा कशावर विश्वास आहे. असं म्हणून जानकी सुमित्राईंना इथे देवाजवळ घेऊन जाते आणि सुमित्राई म्हणतात की मला काहीच समजत नाही काही सांगता येत नाही आहे. मग लगेच इथे जानकी म्हणते की मला सगळं समजतंय, तुमची जी काही मनातली घुसमट होते, जे काही तुमच्या मनात भावना आहेत, जी काही घुसमट होते ती सगळी मला इथे समजते. लगेच सुमित्राई म्हणतात इथे मला एवढंच आता माहिती आहे किंवा काय खरं आहे काय खोटं आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा नाना इथे शुद्धीवर येतील. मग लगेच इकडे जानकी म्हणते मी सुद्धा त्याच क्षणाची वाट बघते, जेव्हा नाना शुद्धीवर येतील तेव्हा सगळं चित्र समोर येईल, काय खरं काय खोटं हे कळेल आणि तेव्हाच तुमच्या डोळ्यासमोर सगळं काय आहे ते सिद्ध होईल इथे. आणि मी सुद्धा नाना लवकरात लवकर शुद्धीवर यावेत, लवकरात लवकर बरे व्हावेत अशीच प्रार्थना करते इथे. तर सुमित्राईसुद्धा तेच म्हणतात की नाना शुद्धीवर आल्याशिवाय मला काय खरं काय खोटं काही कळणार नाही किंवा समजणार नाही आहे. आणि जानकी म्हणते मी त्याचीच वाट बघते आणि जानकी इथनं निघून जाते. जानकी निघून गेल्यानंतर सुमित्राई देवाला नमस्कार करतात आणि म्हणतात मी काहीतरी चुकीचा विचार तर करत नाही आहे ना, मी म्हणजे माझ्या हातून काही चूक तर घडत नाही आहे ना, असं त्या इथे देवासमोर प्रार्थना करतायत, विनवणी करतायत की मला काहीच समजत नाही आहे.
त्यांच्या मनात सुद्धा ही भीती आहे की माझ्या हातून काहीतरी चूक घडेल किंवा चुकत तर नाही ना, ही भीती वाटते. आणि त्या देवाला इथे नमस्कार करतात आणि नानांना लवकर बरं करायची प्रार्थना करतात. तर प्रेक्षकांनो, याच्यानंतर मध्येच एक ट्विस्ट आणला आहे बरं का. मला पण आधी समजलं नाही. हे सगळं असं टेन्स वातावरण असताना एकदम इथे म्युझिक बदल वगैरे कसा काय झाला किंवा असं वातावरण फ्रेश काय झालं. तर इकडे आदिनाथ कोठारेची एंट्री झालेली आहे. ऋषिकेश घेऊन येतो आहे आदिनाथ कोठारेला आणि हा म्हणतो की हा माझा मित्र आहे बाबू. आणि मग जानकी म्हणते की पाणी घेऊन येते मी तुमच्यासाठी, थांबा. तर ती ग्लासमध्ये पाणी भरत असते आणि आदिनाथ कोठारे त्यांच्याकडे असं वेगळ्या नजरेनं बघत असतो. जानकी त्याला पाण्याचा ग्लास समोर देते. तोपर्यंत ते रडायला लागतात इथे, म्हणजे आदिनाथ कोठारे इथे रडायला लागतात. तर ऋषिकेश म्हणतो की काय झालं, अहो हे रडतायत. तर आदिनाथ कोठारे डोळे पुसतात आणि मग म्हणतात की 15 दिवस झाले विहीर खणतोय पण अजून पाणी नाही लागलेलं विहिरीला, आणि आता माझी यातली ताकद जी काही आहे ती संपत चालली आहे. तरी ते ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून इथे समजवायचा प्रयत्न करत असतात, उभारी द्यायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात काळी आई म्हणजेच आपली माती जमीन जी काही आहे ती आईसारखी आहे आणि आई आपल्या मुलांना कधीच इथे निराश करत नाही आणि लवकरात लवकर तुमच्या विहिरीला किंवा तुमच्या इथे पाणी लागेल आणि तुम्ही काळजी करू नका, असं दोघंजण इथे समजावत असतात. पण इथे तो सांगत असतो की उद्याचा शेवटचा दिवस आहे त्या कामाचा आणि आजपर्यंत पाणी नाही लागलेलं आणि उद्या शेवटचा दिवस आहे असं म्हणून तो इथे इमोशनल होऊन रडत असतो. पाणी घेत नाही तो इथे. तोपर्यंत इथे ना अजून एक एंट्री होते बरं का, आणि ती म्हणते की अरे पण उद्याचा दिवस आहे ना अजून शिल्लक. आणि हे जे वाक्य ऐकल्यानंतर मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटलं बरं का. पूर्ण दिवस संपले नाही आहेत, अजून उद्याचा दिवस आहे आणि जिद्द हारू नकोस असं इथे ती सांगत असते आदिनाथ कोठारेला. आणि मग इकडे जानकी आणि ऋषिकेशला इथे समजत नाही की हा नेमका कोण आहे. तर ते बाबू किंवा आदिनाथ कोठारे स्वतःच सांगतात की मी वचन दिलं आहे जोपर्यंत विहिरीला पाणी लागत नाही तोपर्यंत मी यांच्याशी लग्न करणार नाही. असं म्हटल्यानंतर इथे सगळ्यांना कळतं की ह्या दोघांचं नातं काय आहे ते. मग इथे जानकी म्हणते की तुमच्यासोबत तुमचं प्रेम आहे तर तुम्ही हार कशाला मानताय, विश्वास कशाला इथे सोडताय. ती पाठिंबा देत असते आणि म्हणते की दादा वहिनी धन्यवाद, तुम्ही यांना पाठिंबा दिला, त्यांचं मनोबल जे खचत होतं त्याच्यासाठी ताकद दिलीत. तर जानकी म्हणते की अहो प्रेमामध्ये ताकद एवढी असते ना की काळ्या पाषाणासुद्धा इथे पाझर फुटेल आणि तुमच्या जमिनीला इथे नक्कीच पाणी लागेल, विहिरीला नक्कीच पाणी लागेल आणि तुम्ही इथे काळजी करू नका आणि उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही नव्या जोमाने कष्ट करा. तर इथे ती पाणी देते, परत आता तरी पाणी घ्या. तर बाबू म्हणजेच आदिनाथ कोठारे म्हणतात की आता जोपर्यंत विहिरीला पाणी लागत नाही तोपर्यंत या घशाखाली पाणी उतरणार नाही असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर इथे दोघा आभार मानतात की जे काही खचलेलं होतं ते इथे पॉझिटिव्हिटी दिली, मनाला सकारात्मकता दिली, उभारी दिली, कारण उद्याचा दिवस अजून शिल्लक आहे असं म्हणून. आणि मग दोघेजण इथे निघून जातात आणि छान वाटतं 2 मिनिटासाठी की इथलं जे काही वातावरण जे काही टेन्स दाखवलं होतं ते इथे निघून गेलं आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा मिळाली बरं का. कारण अजून उद्याचा दिवस शिल्लक आहे, म्हणजे नेमकं काहीतरी चांगलं होईल याची आपण अपेक्षा मनामध्ये आशा धरून कायम इथे राहिलं पाहिजे, असं यातून चांगला एक संदेश दिला आणि तो मला आवडला आहे. तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सिनेमा बघायला सुद्धा विसरू नका बरं का. तर इथे आता संध्याकाळची वेळ, जानकी इथे स्वयंपाक करते, वातावरण पण इथे घरातलं वातावरण चांगलं दिसतंय, म्हणजे फ्रेश वाटतायत सगळे बघून. गुलाब इथे भाजी आणून देतोय आणि तुम्ही काय काय भाजी आणली असं जानकी विचारते. तर गुलाब सांगतो इथे फुलगोबी आणलाय, शेवग्याच्या शेंगा आणल्या आहेत असं सांगतो. मग लगेच इथे शेंगा कोवळ्या आहेत तर आपण इथे शेवग्याच्या शेंगांचं घट्ट पिठलं करूया का, घरात सगळ्यांनाच आवडतं. त्याच्या आधी जानकी ते सांगते ऋषिकेशने आंबेमोहर तांदूळ आणला होता त्याच्यासाठी मी इथे नानांना पेज करते आणि आपण आता शेवग्याच्या शेंगांची भाजी करूया. तोपर्यंत इकडे ऐश्वर्या आलेली आहे आणि तिचा तोरा वेगळाच आहे बरं का, कारण ती इथे येते आणि म्हणते शेवग्याच्या शेंगांची भाजी, मला नाही आवडत ही भाजी आणि ही भाजी करायची नाही. मग लगेच जानकी सांगते अगं घरात सगळ्यांना आवडते शेवग्याच्या शेंगांची भाजी, नाना असते तर त्यांनी अर्ध पातेलं खाल्लं असतं असं ती म्हणत असते. तोपर्यंत ती म्हणते की बास थांबा, ज्या घरात आता जे काही बनेल ते फक्त मला आवडतं तेच इथे बनेल. तर गुलाबला सांगते की आपण ना आज फ्लॉवर मटारचा इथे रस्सा भाजी करूया. तो गुलाब सांगतो की मटार इथे छिलके सोलायला लागतील. तर इकडे सांगते ऐश्वर्या तुला बिनकामाच्या माणसांबरोबर इथे गप्पा नाही मारत बसलास तर ते लवकर इथे काम होईल. तर इकडे लगेच जानकी म्हणते ही कुठली बोलायची पद्धत आहे. तर लगेच इथे ऐश्वर्या म्हणते गुलाब मी सांगितले तीच इथे भाजी होईल, तुला किल्ल्या कुणाच्या हातात माहिती आहेत ना, नाहीतर मग नंतर म्हणते नोकरीवर राहायचं आहे ना तुला. तर जानकी म्हणते की गुलाब दादा तुम्ही जावा, मी बोलते हिच्याशी असं म्हणून
जानकी ते गुलाबला सांगते आणि मग त्याच्यानंतर जानकी आणि ऐश्वर्यांची दोघींची इथे बोलणे चालू होते. आणि मग जानकी म्हणते, काय तुला फुल रस्सा भाजी खायची फ्लॉवर आणि बटाट्याची, म्हणजे फ्लॉवर आणि मटारची, तुला करता तरी येते का ती भाजी, कशी करतात माहिती आहे तरी का? तर ते म्हणते, मला येत नसली म्हणून काय झालं, तुम्हाला येते ना. आणि मग इथे जानकी म्हणते, आणि मी समजा करत नाही असं म्हटलं तर ऐश्वर्या लगेच तिच्याजवळ येते आणि म्हणते की तसं काही होणारच नाही, आणि जे काही होईल ते तुम्ही आईंना उत्तर द्या त्याच्या बाबतीत, तुम्हाला का करायची नाही आहे किंवा तुम्ही का केली नाहीत भाजी ते, आणि तुम्ही आईंना उत्तर द्या. आणि तुम्ही असं करणारच नाही मला माहिती आहे, कारण तुम्ही जर का जेवण बनवलं नाही तर घरातली सगळीजणं इथे उपाशी राहतील आणि ते तुम्हाला इथे आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे करायचं, मी कशाला करू, तुम्ही आहात ना करायला, असं इथे ऐश्वर्या जानकीला सांगते. आणि जेव्हा ती म्हणते की घरातली लोकं उपाशी राहतील, घरातलं कोणी जेवणार नाही, त्यावेळेला इथे जानकीचा चेहरा मात्र इथे इमोशनल होतो. म्हणजे आता तिने इमोशनल ब्लॅकमेल पण करायला सुरुवात केली आहे, खेळायला तिच्या इमोशन्सची. तर इकडे ऐश्वर्याला जानकी म्हणते की तू मृत्यूपत्र बदललंस ना, मला सगळं माहिती आहे. आणि त्याच्यानंतर इथे सारंगला, ऋषिकेशला इथे सुमित्राई हाका मारत येतात आणि सांगते की नानांना बहुतेक शुद्ध येते, त्यांनी हात वगैरे हलवलेत आणि आता ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. पण इकडे सयाजीराव आणि ऐश्वर्या मिळून अजून एक कारस्थान करायचे इथे मागे लागलेत. सयाजीराव ऐश्वर्याला काहीतरी सांगतायत, ते काय आहे ते आपल्याला कळेल उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि